तुम्हाला असं होतं का? जेवणानंतर पोट लगेचच फुगतं, गॅस, हेवीनेस जाणवतो, कपडे टाईट वाटतात आणि वेट लॉस करत असूनही बेली फॅट कमी होत नाही. बहुतेक लोकांना वाटतं की हे फक्त गॅस किंवा डायजेशन प्रॉब्लेम आहे. पण याच्या मागील सत्य काय आहे? तर पोट फुगणं म्हणजे वेट लॉसचा सर्वात मोठा हिडन एनिमी असू शकतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत, पोट फुगत असेल तर फॅट लॉस का थांबते. याच्यामध्ये समजून घेण्यासारखी पहिली गोष्ट म्हणजे ब्लोटिंग म्हणजे काय. ब्लोटिंग म्हणजे जेवणानंतर पोट ॲबनॉर्मल फुगणं, गॅस प्रेशर वाढणं, हेवीनेस जाणवणं. हे फक्त डिस्कम्फर्ट नाही, तर हे एक बॉडी सिग्नल आहे की तुमचं गट सिस्टीम प्रॉपरली काम करत नाही. आणि गट सिस्टीम डिस्टर्ब झाले की वेट लॉस प्रोसेस डिरेक्टली स्लो होते. आणि याच्यामध्ये समजून घेण्यासारखी गोष्ट म्हणजे ब्लोटिंग फॅट लॉस का थांबवते. याच्यामध्ये पहिला मुद्दा येतो, डायजेशन प्रॉपर होत नाही. जेव्हा डायजेशन वीक असतं, फूड प्रॉपरली ब्रेकडाऊन होत नाही, न्यूट्रियंट ॲब्झॉर्ब होत नाही, त्याचा परिणाम असा होतो एनर्जी कमी आणि मेटाबॉलिझम स्लो. दुसरा मुद्दा, गट इन्फ्लेमेशन वाढते. ब्लोटिंगचं एक मोठं कारण म्हणजे गट इन्फ्लेमेशन म्हणजे पचनसंस्थेला सूज असणे, आतड्यांना सूज असणे. इन्फ्लेमेशन असताना बॉडी फॅट बर्न करण्याऐवजी फॅट स्टोअर करते आणि म्हणून बेली फॅट हटतच नाहीत. तिसरं, हार्मोन्स डिस्टर्ब होतात. जेव्हा गट किंवा पचनसंस्था खराब असेल तर इन्सुलिन इम्बॅलन्स होते, कॉर्टिसॉल नावाचं हार्मोन वाढते, थायरॉईड ॲक्टिव्हिटी स्लो होते आणि हे तिन्ही वेट लॉसला स्लो करतात. चौथं, वॉटर रिटेन्शन वाढते. ब्लोटिंग असताना बॉडीमध्ये वॉटर रिटेन्शन, सोडियम इम्बॅलन्स यामुळे स्केलवर वेट कमी दिसत नाही. म्हणून लोक म्हणतात मी डाएट करतोय पण वजन मात्र कमी होत नाही. याच्यामध्ये जर हे तुम्हाला सिम्पटम्स असतील, जसं की जेवणानंतर पोट फुगणं, गॅस किंवा ॲसिडिटी, कॉन्स्टिपेशन, बेली फॅट, एनर्जी कमी, तर प्रॉब्लेम फक्त फॅट नाही तर प्रॉब्लेम गट सिस्टीम आहे. याच्यावरती ब्लोटिंग कमी करण्यासाठी तुम्ही फोकस करा डायजेशन स्ट्रॉंग करण्यावरती, गट बॅक्टेरिया बॅलन्स करा, प्रोसेस्ड फूड कमी करा, हायड्रेशन वाढवा, स्ट्रेस कंट्रोल करा. जेव्हा गट हील होतं, ब्लोटिंग कमी होतं, मेटाबॉलिझम इम्प्रूव्ह होतो, फॅट लॉस त्याचवेळी सुरू होते. मी अनेक लोकांसोबत काम करताना एक कॉमन पॅटर्न पाहिला. त्यांना वाटतं प्रॉब्लेम जो आहे तर तो फॅट लॉस आहे, पण रूट कॉज असतो गट ब्लोटिंग. जेव्हा आम्ही फोकस केलं डायजेशन, गट हिलिंग, तेव्हा बेली फॅट नॅचरली कमी होऊ लागल्या. जर तुम्हालाही ब्लोटिंग प्रॉब्लेम असेल आणि वेट लॉस होत नसेल तर कमेंट करा गट. मी तुम्हाला गट रिसेट ॲप्रोचबद्दल गाईड करेन. धन्यवाद.